तुमचा बारका शाळेत जातो का? अरे तुम्ही घरात काय खाता का नाही? एवढं बाहेरचं खाता तुमचं वजन कसं वाढत नाही? आजी कुठे आहे? आजीला दाखवा काहीतरी. तुमचं छोटं बाळ कुठे आहे? बरोबर 1 वर्षापूर्वी जुलैमध्ये आपण स्पायसी किक चालू केलं होतं आणि 1 वर्षामध्ये 3.5 लाख सबस्क्रायबर. याआधी जर मी 4 लोकात बसलो तर 3 लोक उठून जा म्हणायची. तरी पण आपले 3.5 लाख सबस्क्रायबर झालेत आणि त्यासाठी तुमचे सगळ्यांचे खूप आभार. आपण व्हिडिओ पोस्ट केला ना तर काही जण कमेंट करतात, काही जण लाईक करतात, काही जण शेअर करतात, काही जण व्हिडिओ बघून म्हणतात आईंग. तर अशाच कमेंटमध्ये, मेसेजमध्ये, पर्सनली DM करून, SMS करून जी प्रश्न विचारलेत त्यातल्या काही प्रश्नांचे उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न आपल्या श्वानांसाठी की तुम्ही त्यांना बिस्किटं कशाला खायला घालता? कोंबडीचं पाय, उरलेलं नॉनव्हेज, मटण असलं काहीतरी खायला घाला ना. याचं साधं उत्तर सांगतो. होतं काय की हे जे श्वान असतात ना हे कुठल्या जर दुकानापुढं, हॉटेलपुढं बसलेले असतात आणि आपण जर तिथं मटण, चिकन जर नेऊन टाकलं आणि त्याची हाडं जर उरली तर ते दुकानदार दगड घेऊन आपल्या मागं लागतील. त्यामुळं सगळा सामाजिक सलोखा जपायला आपल्याला बिस्किटं टाकायला लागतात. पुढच्या प्रश्नाकडे जायच्या आधी एक तुम्हाला शासनाची योजना सांगतो. भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांचा काहीच संबंध नसलेलं एक ॲप आहे इंस्टाग्राम नावाचं. तिकडं पण आपलं अकाउंट आहे. तुम्ही जर तिकडं फॉलो केलं तर आमच्या आयुष्यातले जे रोज कोटाने असतात त्या संदर्भात जे अपडेट आहेत तिकडं तुम्हाला स्टोरीवर बघता येते. तुमचं ते बारकं शाळेत जातं का फक्त खात असतं? बारका अजून लहान आहे आणि ते आत्ताशी अंगणवाडीला आहे, पण ते रोज शाळेत जातं. शाळा केल्यावर शूटिंग पण करतं. होतकरी पोरग येते. तुम्ही एवढं खाता राव, तुमचं वजन कसं काय नाही वाढत? मुळात मुद्दा काय माहिती का? आम्ही दिवसाआड किंवा दिवसातून एकदाच बाहेरचं खातो आणि ते पण असं थोडंसं, म्हणजे पोट भरलं बस झालं असं खात नाही सुटत. आणि घरी आलं की आमचा आहार बघ आपला घरातला असतो, त्यामुळे वजन जास्त वाढत नाही. आणि थोडाफार व्यायाम जो आपण रोज करतो. तुमचं छोटं बाळ कुठं आहे? छोटं बाळ काय करतं? आजच डोळे उघडतं, वर बघतं, बघतं की आपला बाबा मेहनत करतोय आणि परत निवांत झोपतं. त्यामुळे छोटं बाळ निवांत आहे. यांनी काय विचारलंय, तुमची आजी कुठेही दिसत नाही. आजी आहे. आपण जेव्हा भविष्यात एखादी सिरीज करू, म्हणजे आजी, बारके, आम्ही, कॅमेरामन, त्यावेळी आजी 100% दिसणार. तुमच्या बारकाचे आईबाबा कुठे आहेत? सगळ्यात जास्त विचारलेला हा प्रश्न. बारक्याचे आईबाबा घरात असतात म्हणून आम्हाला बाहेर जाता येतं. घरात कुणीतरी थांबलं पाहिजे ना. पण एका व्हिडिओमध्ये आम्ही पूर्ण कुटुंब, आमचं एकत्र कुटुंब आहे, सगळ्यांना व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. मटण, मच्छी खाऊन तुम्ही वारीला जाता, तुम्हाला लाज नाही वाटत का? मुळात देव आहे ना, देवाला फक्त तुमची भक्ती पाहिजे. तुम्ही काय खाताय, कसं दिसताय, कुठं राहताय, याला देवाला फरक नाही पडत. त्यामुळे तुम्ही आज नॉनव्हेज खाल्लं काय, उद्या खाल्लं काय, देवाला सगळं माहिती तुम्ही काय करताय आणि कुठं करताय. त्यामुळे तुम्ही नॉनव्हेज खाऊन वारीला गेले काय किंवा तुमचे विचार वाईट असतील आणि तरी तुम्ही वारीला गेले काय, अर्थ एकच होणार आहे. तुम्ही अल्टो का विकली? अल्टो दिसत नाही. झालं काय, एक तर अल्टोचं वय झालं होतं. ती अशी चालताना थर 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 कापायची. त्यामुळे नवीन गाडीची गरज होती आणि होतं काय की आपण महाराष्ट्रभर फिरत असतो. त्यामुळे थोडंसं सुरक्षेच्या कारणास्तव तिला विकली आणि दुसरी आणली. हा खादाड मेंबर कोण आहे आणि तुम्ही शूट कसं करता आणि एडिट कशावर करता? खादाड मेंबर म्हणजे आमची एक मैत्रीण आहे. ती आम्हाला शूटसाठी आणि इतर गोष्टींसाठी मदत करत असते आणि आम्ही शूट करतो iPhone 13 वरती आणि एक कॅमेरा पण आहे आपल्याकडं. त्या कॅमेराने आपण काही शॉट्स घेतो, जसं जेवणाचे शॉट असतील किंवा कुकिंगचे शॉट असतील. आणि आत्ताच आपण भरपूर सगळ्यात मोठी FD तोडून एक छोटासा ड्रोन पण घेतलाय. तुमचं मराठी खूप भारी आहे. कुठं शिकलात? माझं सगळं शिक्षण मराठी माध्यमात झालंय. आपण जे काय वाचतो, व्हॉट्सअप, वृत्तपत्र, सगळीकडनं मराठीच वाचतो. त्यामुळे प्रत्येकाचं मराठी तेवढं चांगलं असतं, फक्त आपण बोलत नाही. प्रत्येक हॉटेल बाहेर श्वान कसं सापडतं? नजर पाहिजे, नजर. श्वानं सगळीकडे आहेत. तुम्ही शूट कसं करता, एडिट कसं करता, हे सगळं समजून घेण्यासाठी आत्ताच कॅमेरामननं एक नवीन ताजंतवानं चॅनल सुरू केलं आहे, कॅमेरामन क्लिक नावानं. मी त्याची लिंक टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये, ते पण चेक करा. 2-3 व्हिडिओ टाकले असतील त्यावरती. तर त्यात कॅमेरामन काय करतोय की दिवसभर जे आम्ही करतो, शूट करतो, एडिट करतो किंवा इतर जे कामं आहेत ती त्या चॅनलवरती दिसतात. तर तुम्ही ते पण चेक करा. जेवण सोडून बाकी काहीतरी दाखवा. जेवण सोडून आपण मंदिरांचे व्हिडिओ करतोय, किल्ल्यांचे व्हिडिओ करतोय आणि भविष्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात ज्या यात्रा असतात त्या यात्रा आपल्याला आपल्या पेजवरती टाकायच्यात. त्यामुळे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहताय त्या जिल्ह्याबद्दल, त्या जिल्ह्याचं नाव, तर तुमच्या गावाचं नाव आणि तिथं असणारी यात्रा का फेमस आहे हे जर तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं तर आम्हाला तुमच्या गावात येऊन ती यात्रा शूट करता येईल. दादा, छोटे व्हिडिओ छान असतात, थोडे व्हिडिओची साईज वाढवा.
आपल्याला मोठे व्हिडिओ करायचे आहेत, पण सध्या घरात लहान बाळ आहे, त्यामुळे जास्त मला बाहेर फिरता येत नाही आहे. पण लवकरच काही महिन्यातच आपण मोठे व्हिडिओ सुरू करणार यूट्यूबसाठी, आणि ते देखील एवढेच मनोरंजक असतील. कॅमेरामन तुमची कोण आहे आणि बारक्या कोण लागतो? कॅमेरामन माझी बायको आहे आणि बारक्या माझा पुतण्या आहे. मला वाटतं या व्हिडिओसाठी एवढे प्रश्न बस झाले. तुम्हाला अजून जर काय प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. पुढच्या प्रश्न उत्तराच्या भागामध्ये आपण त्या प्रश्नांची उत्तरं पाहूया. आणि तुम्ही जर इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा. आम्ही बरेचसे अपडेट हे स्टोरीमध्ये इंस्टाग्रामला अपलोड करत असतो. आजच्यासाठी धन्यवाद.